आज मी तुम्हाला हा भावलीचा मोत्याचा ड्रेस शिकवणार आहे। त्यानंतर तिने हॅट घातलेली आहे आणि हातात पर्स घेतली आहे, तर ही अशी पर्स पण शिकवणार आहे। तर असा हा भावलीन जो ड्रेस घातलाय तो ड्रेस आपण मोत्याचा बनवणार आहोत। तर चला सुरू करूयात। तर आपण हा असा भावलीचा ड्रेस शिकायचा आहे। त्यानंतर ही हॅट मी शिकवणार आहे अशी, आणि ही पर्स। तर ह्या तीन गोष्टी आपण शिकायच्या आहेत। तर त्यासाठी आपल्याला अशी एक छोटी बाहुली लागेल। तर असा हा 3चा सेट मिळतो बाहुलीचा। आपली खेळण्यांची दुकान असतात ना, तिथे कुठेही तुम्हाला हे मिळेल। जर तिथे तुम्हाला नाही मिळालं तर ॲमेझॉनवरती सुद्धा अशा छोट्या बाहुल्या आहेत। तर ह्या बाहुलीची उंची सेंटीमीटरमध्ये बघितली तर 10 सेंटीमीटर आहे, आणि इंचमध्ये बघितली तर 3.5 ते 4 इंच आहे या बाहुलीची उंची। तर अशी आपल्याला एक बाहुली पण लागेल। त्यासाठी मी पिंक कलरचे 6 नंबरचे मोती घेतले, पांढरे 6 नंबरचे मोती घेतले, आणि 6 नंबरची वायर घ्यायची आपण, ती डबल घ्यायची। तर चला सुरू करूया। तर पहिले आपण 3 मोती घ्यायचे पांढऱ्या कलरचे, आणि एक पिंक घ्यायचं आहे। 3 पांढरे आणि एक पिंक, आणि याचा आपण 4चं सर्कल तयार करायचं आहे। तर असं आपण 4चं सर्कल तयार करायचं आहे। आता आपण एक पिंक आणि 3 पांढरे घ्यायचे आहेत। आता एक पिंक आणि 2 पांढरे घ्यायचे, आणि सुईयामधून वरती काढायचे। तर अशा आपण 4चे सर्कल बनवायचे। त्याचा मोती आपला इथे वरती असा पिंक कलरचा आला पाहिजे। आता या पिंक कलरच्या मोत्यातून सुई काढायची, आणि या पांढऱ्या कलरच्या ह्याच्यातून खाली घ्यायची। आता आपण 2 पांढरे आणि एक पिंक असे घ्यायचे। पहिले 2 पांढरे घ्यायचे आणि मग पिंक घ्यायचं। आता सुई या पांढऱ्या मोत्यातून खाली घ्यायची। आता परत या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची। आता परत एक पिंक आणि 2 पांढरे घ्यायचे। पहिला पिंक घ्यायचा आणि 2 पांढरे घ्यायचे, मग सुई मोत्यातून वरती काढायचे। आता या पिंक आणि या पांढऱ्या मोत्यातून खाली घ्यायचे। आता 2 पांढरे आणि एक पिंक घ्यायचे, सुई पांढऱ्या मोत्यातून खाली घ्यायची। आता परत या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई वरती घ्यायची। आता परत एक पिंक घ्यायचं आणि 2 पांढरे घ्यायचे। सुई पांढऱ्या मोत्यातून वरती घ्यायची। आता या पिंक आणि पांढऱ्यातून सुई काढायची। आता 2 पांढरे आणि एक पिंक घ्यायचं। सुई पांढऱ्या मोत्यातून खाली घ्यायची।
तर असे आपल्याला आधी 7 चाचाचे सर्कल करून घ्यायचे. आता आपल्याला हे असं जोडायचं आहे. ही 7ची आपली पट्टी झाली करून 4-4ची. त्याचे सगळे मोती आपले कलरचे जे आहेत ते वरती आले पाहिजे. अशा याने आपण 4-4चे सर्कल घालायचे हे. तर हे 7 सर्कल घालून झालेत आपले. आता आपण सुई या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं वरती घ्यायची. या दोन्ही मोत्यातनं वरती आणली सुई. आता आपण एक पिंक घालायचं आणि हा आपल्याला ह्याला जोडायचा आहे. तर जो आपण सुरुवातीला जो 4चा सर्कल घातलाय त्या 4च्या सर्कलचा हा जो साईडचा पांढरा मोती आहे त्या मोत्यात आपण सुई खाली घ्यायची. आणि आता आपण इकडे पांढरा मोती घालायचं. एकच पांढरा मोती घ्यायचा आणि आता हा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई वरती काढायची. तर असं आपलं हे 4चं सर्कल इथे तयार होतं आणि हे असं जोडलं जातं. तर हा असा आपला राऊंड तयार होतो. तर हे असे आपले कलरचे सगळे मोती वरती येतात. तर हे आपले 8 सर्कल झाले 4-4चे. आता आपण सुई या पांढऱ्या पिंक मोत्यातनं काढायची आणि या खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची. आता आपण बाहुलीचा ड्रेस हा आपला वरचा भाग आहे आणि आता घेर असा तिचा वाढत जाईल इथनं खाली. आता तर आता आपण या पांढऱ्या मोती आहेत त्याच्यावरती आता आपण 4-4चे सर्कल बनवायचे. त्यासाठी आपण पहिलं या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई घ्यायची यावाल्या. आता आपण एक पांढरा, एक पिंक कलरचा आणि एक परत पांढरा, एक पांढरा, एक पिंक कलरचा आणि एक पांढरा असं मोती घालायचे आपण. आणि असं 4चं सर्कल हा तयार करून घ्यायचा. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्या मोत्यातूनच परत घातली. तर आता आपला हा पिंक मोती असा खाली आला पाहिजे. आता आपण ह्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 2-2च मोती लागतील 4चं सर्कल बनवायला. तर त्यासाठी आता आपण पहिला पांढरा आणि मग पिंक घ्यायचं. पहिला पांढरा आणि पिंक घ्यायचा आहे आणि हा जो पांढरा मोती आहे आणि हा पांढरा याच्यातून आपण सुई बाहेर काढायची. तसं जसे आपल्या इथे वरती आता 4-4चे सर्कल घालून मोती कलरचे जे वरती आले तसे आता कलरचे मोती खाली आले पाहिजे. अशा पद्धतीने आपण 4-4चे सर्कल घालायचे. तर आता आपण पुढच्या या मोत्यातून सुई बाहेर काढायची या पांढऱ्या. आता आपण एक राणी कलर घ्यायचा आहे आणि एक पांढरा घ्यायचा आहे. पहिला राणी कलर आणि मग पांढरा. सुई या मोत्यातून आपण बाहेर काढायची. आता आपण सुई या पांढऱ्या मोत्यातून काढायची आहे आणि या पिंक मोत्यातून. आता या पांढऱ्या आणि या पांढऱ्या. आता आपण एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं आहे आणि सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायची. आता परत या पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायची. आता आपण एक पिंक आणि एक पांढरा घ्यायचा आहे. सुई या पांढऱ्या आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायचे. आता या पिंक या पांढऱ्या आणि या पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायचे.
आता एक पांढरा एक पिंक घ्यायचं. एक पांढरा आणि एक पिंक. आता या दोन्ही पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं वरती घ्यायची. आता एक पिंक आणि एक पांढरा. आता या दोन्ही पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता हे आपलं पूर्ण असं 4-4चं घालून झाले ही लाईन. आता हा शेवटचा आहे. आपण या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. त्याच्यानंतर या पांढऱ्या मोत्यातनं काढायची. त्यानंतर आणि मग हा जो साईडचा आहे त्याच्यातनं. आता आपण एकच पिन घ्यायचं आहे. हे आपले 3 पांढरे इथे आहेत, तर इथे आपल्याला एकच पिन घ्यायचं आहे. तर या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. तर हा असा आपला परत एक राऊंड तयार झाला खालचा. हा आपला एक वरचा राऊंड झाला आणि हा खालचा. आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं वरती इकडे यायचं बाहेर आणि या कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण इथे 5-5चे राऊंड करायचे. तर त्यासाठी पहिले आपण 4 पिंक कलरचे मोती घ्यायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा असा 5चा राऊंड करायचे. तर आपल्या आता हे सगळं एक एक मोत्यांवरती 5-5चे राऊंड करून घ्यायचे. त्यासाठी सुई आपण या पुढच्या मोत्यात आणायची. आता आपण प्रत्येक वेळेला 3-3 मोती घ्यायचे. तीन पिंक कलरचे मोती घ्यायचे आणि हा साईडचा आणि हा साईडच्या मोत्यातून सुई काढायची. हे 2 आपल्याकडे आहेत. 3 मोती घेऊन 5चं सर्कल तयार होईल. आता या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि पुढच्या मोत्यातून. आता आपण 3 पिंक कलरचे मोती घ्यायचे. सुई आणि या साईडच्या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे. आता या पुढच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. 3 मोती घ्यायचे. पिंक कलरचे 3 मोती घ्यायचे आपण या साईडच्या आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे. आता या पुढच्या मोत्यातनं बाहेर काढायचे. 3 मोती घ्यायचे. या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे. आता या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची. 3 मोती घ्यायचे. या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे. परत या पुढच्या मोत्यातनं बाहेर काढायचे. 3 मोती घ्यायचे. या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे.
आता या साईडच्या हा जो पुढचा मोती त्यातनं आधी काढायचे, या पुढच्या मोत्यातनं. आता हा जो साईडचा मोती आहे त्यातनं काढायचे. आता आपला हा शेवटचा सर्कल आहे, तर आपल्याकडे इथे 3 आहे. आता 2च मोती घ्यायचे. पिंक रंगाचे 2 मोती घ्यायचे. आता या साईडच्या मोत्यातनं आधी सुई बाहेर काढायची. त्यानंतर या मोत्यातनं आणि या मोत्यातनं काढायची. तर ही अशी आपली तिसरी लाईन झाली. ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी लाईन झाली. आता आपण या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण परत 4-4चे सर्कल घालायचे. तर पहिले 3 पांढरे मोती घ्यायचे आणि आता आपली या सुई या मोत्यामध्ये आहे त्या मोत्यातूनच बाहेर काढायची. तर आता आपल्याला ह्या सगळ्या प्रत्येक मोत्यावरती 4-4चे सर्कल करायचे. तर आता आपण या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि आता 2-2 मोती घ्यायचे प्रत्येक वेळेला आणि 4चे सर्कल करायचे. पांढरे 2 मोती घ्यायचे, या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तर परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची. दोन पांढरे घ्यायचे, सुया पांढऱ्या मोत्यातनं आणि पिंक मोत्यातनं काढायचे. आता या पुढच्या पिंकमधनं सुई बाहेर काढायची. परत 2 पांढरे घ्यायचे, सुया पांढऱ्या आणि पिंक मोत्यातनं बाहेर काढायची. अशाच पद्धतीने आपण हे सगळं राऊंड तयार करून घ्यायचं आहे. परत पुढच्या ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. दोन पांढरे मोती घ्यायचे, सुई या पांढऱ्या आणि या पिंक मोत्यातनं बाहेर काढायची. तर असं आपण हा प्रत्येक मोतीवरती 4-4चा राऊंड घालून ही लाईन पूर्ण करून घेऊयात. आता आपण हा 4-4चे राऊंड घालून घेतलेत मी. तर आता हा आपला शेवटचा राऊंड आहे. तर त्यासाठी आपण सुई पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची. आणि आता आपण इथे एकच पांढरा मोती द्यायचं आहे. आणि सुया पांढऱ्या मोत्यातनं या पिंक मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं काढून घ्यायची. तर हा असा आपलं शेवटचं 4चं सर्कल घातलं आहे. ही आपली 1 2 3 4 ही चौथी लाईन आपली तयार झाली. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची एका पांढऱ्या. प्रत्येक वेळेला असं घट्ट ओढून घ्यायचं आणि आता आपण 3 पांढरे मोती घ्यायचे आणि इथे 4चे सर्कल तयार करायचं. आता याचे 4चे सर्कल आपण आत्ता घातले, त्याच्या पुढे परत एक 4चे सर्कल घालायचे.
फक्त त्यात एकाड एक रंगीत मोती येतो. तर पहिले आपण 3 मोती घेऊन 4चं सर्कल तयार करून घ्यायचं. त्याच्यानंतर या पुढच्या मोत्यात सुई काढायची पांढऱ्या. आणि आता एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं. आणि सुया पांढऱ्या दोन्ही मोत्यातनं बाहेर काढायची, इकडच्या आणि इकडच्या. तर असा आपला एक पांढरा आणि एक असा इथे कलरचा मोती. हा जो आपला इकडचा आहे तो, जसं इथे एक पांढरा इथे एक कलरचा आला तसं एकाडा येणार पांढरा कलरचा असं. तर आता आपण या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तर अशा प्रकारे आपण हे 4-4चे राऊंड घालून घ्यायचे. आता परत 2 पांढरे घ्यायचे. या पांढऱ्या आणि या पांढऱ्या याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत या पुढच्या पांढऱ्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं. आता या सुई या दोन्ही पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायची. परत या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता 2 पांढरे घ्यायचे. सुई 2 पांढऱ्या मोत्यातून खाली घ्यायची. तर हे असे आपले एक पांढऱ्या 4चं सर्कल आणि एक पांढऱ्या 4चं सर्कलचं इथे कलरचा एक मोती येतो. म्हणजे एक दिसताना असं खाली दिसताना एक पांढरा आणि एक कलरचा, एक पांढरा आणि एक कलरचा, एक पांढरा एक कलरचा असं आपलं ऑल्टरनेट असं हे दिसतं. तर आता आपण या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक पांढरा आणि एक पिंक कलरचा मोती घ्यायचा. सुई या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून खाली घ्यायची. तर हे असं प्रकारे आपण हा सगळा सर्कल करून घ्यायचं. प्रत्येक पांढऱ्या मोतीवरती 4-4चे सर्कल करायचे. पण ते 4-4चे सर्कल करताना इथे आपला एक पांढरा आला पाहिजे, इथे कलरचा एक, इथे पांढरा इथे पिंक, इथे पांढरा इथे पिंक, असं पद्धतीने आपण घालून घ्यायचं. हे तर हे असं आपलं लाईन घातल्यानंतर 4-4चे अशी दिसेल आपलं. तर एक पांढरा आणि एक कलरचा, एक पांढरा एक कलरचा, अशी ही लाईन घातली तर हे पूर्ण झाल्यावर लाईन ही आपली अशी दिसेल. तर मी आत्ता हे या पार्टमध्ये एवढंच शिकवते. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता ह्याचं पुढचं मी सेकंड पार्टमध्ये तुम्हाला शिकवते. थँक्यू.